ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्रामचंद्राय नमः. जंबुदी समाज दक्षिणेसी किस्कंदास्य राजधानी सुग्रीव राजा चुडामणे ते स्थानी नांदता. गौरीपुत्र गजानन, कौशल्यापुत्र गुणराज, पुत्र हनुमान, गुरु जनार्दन माऊली तसेच बसलेल्या सर्व भाई भक्त, माता भगिनी, सर्व सूचक वाचक मंडळी यांच्या सर्वांच्या चरणी नतमत्सकुंकतील संगती अशा प्रकारे चाललेले. मारुती रायाला सर्व गंधर्वांनी वेढा टाकलेला आहे आणि वेढा टाकल्याच्या नंतर मारुती रायाला त्यांनी प्रश्न केला, तू कोण्या गावचा आहेस, कोठून आलास, तुझं नाव काय आहे, इथे यायचं काय कारण आहे, असा जेव्हा प्रश्न केला मारुती रायाला, त्यावेळेस मारुती राय सांगू लागले, जम्बू या दीपा माझे. जम्बू नावाचे एक द्वीप आहे आणि त्या जम्बू द्वीपाच्या दक्षिण दिशेला किष्किंधा नावाची राजधानी आहे, अशी माहिती हनुमंतराया आपल्याविषयी सांगू लागली. यासी सत्य श्री रामासी स्वाभिमान श्री रामासे धर्मार्पिले भक्तीसी वंदनासी अति प्रेमा. आणि त्या किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव, या राजा सुग्रीव आणि रामप्रभूशी सख्यत्व झालं आणि सख्यत्व झाल्यामुळं रामप्रभूचा आणि राजा सुग्रीवाची मैत्री, या मैत्रीमध्ये त्या दोघांचं एकमेकाशी प्रेम झालेले अशी कथा सांगू लागली. राम रावणाचे वित झाल्या ते दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंद लक्ष्मण पाडीला. हनुमंतराय सर्व गंधर्वाला सांगू लागले, राम आणि रावणाचं युद्ध झालं. या युद्धामध्ये राजा रावणानं काय केलं, लक्ष्मणाला शक्ती मारली आणि त्या शक्तीमुळे लक्ष्मणाला शक्तिभेद झालेला आहे अशी कथा सांगतात. वाचवा वयस्वमित्रासी विघ्न न करा या मासी न म्हणा तुम्हासी मी करीतो. हनुमंतराय म्हणाले, मी त्या लक्ष्मणाला शक्ती बाधा झालेला आहे, त्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी मी औषधी नेण्यासाठी आलो. मला औषध नेत असताना मला तुम्ही विघ्न करू नका असा हनुमंतरायाचा विचार. उदय येता नवस्ती परणसारी लोरविला औषधी मध्ये रात्री मी आलो. हनुमंतराय म्हणू लागलेले आहे, लक्ष्मणाला शक्तिभेद झालेला आहे आणि सूर्य निघाल्याच्या नंतर ही औषधी त्या लक्ष्मणाला लागू होणार नाही, म्हणून मी मध्यरात्री आलेलो आहे, म्हणून मला विघ्न करू नका, मला औषधी देऊ द्या असा हनुमंतरायाचा विचार. सुग्रीवे सैन्य वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमानी मार्ग सत्वर मज द्यावा. आणि रामप्रभूचे आम्ही सर्व किंकर कोण कोण आहेत, माझा राजा सुग्रीव आणि 18 बंधव वानर आम्ही रामाचे दास आहेत आणि त्याच वानर सैन्यामधला मी हनुमान नावाचा वीर आहे, म्हणून मला विघ्न करू नका, माझा मार्ग रोधन करू नका, मला लवकर जाऊ द्या हनुमंतरायाचा विचार. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वतांना करुणाय पुढे असं करिता क्षण श्रीरामनंदन शोभेला. आणि माझं जे काही काम करत असताना जर तुम्ही मला विघ्न केलं तर म्हणले माझा रामप्रभू तुमच्यावर रागावल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्ही मला विघ्न करू नका, मला लवकरात लवकर जायचं आहे. हनुमंतराय त्या गंधर्वाला बोलू लागले, आईशी बोलत कपी केसरी गंधर्व सरसावले बारे केवढी राम सुग्रीवाची त्वरे पेदरात्रे देवाला. आणि असं हनुमंतरायानं प्रमाणितपणानं सर्व गंधर्वाला आपला परिचय सांगितल्यावर त्या गंधर्व म्हणू लागले, मध्यरात्री आला आणि रामाच्या सुग्रीवाचा मोठेपणा आम्हाला सांगू लागला. आपल्या परभणीचा आमदार जर पश्चिम महाराष्ट्रात गेले त्याचा मोठेपणा नसतो, तसं रामप्रभूचं आणि राजा सुग्रीवाचं महत्व सांगत असताना गंधर्वाला त्यांचं काय महत्व, पण दासानं काम जे काही सेवक लोक आहेत त्यांनी आपल्या मालकाचं गुणवर्णन केलं, पण गंधर्व म्हणू लागले रामाचा आणि सुग्रीवाचा मोठेपणा का सांगतो असे बोलू लागले. सकळ सैन्य सरस
डभारे वरस लागले समकाळे. हनुमंतरायानं प्रामाणिक बोलल्याच्या नंतर त्यांना राग आला. त्या गंधर्वाला सर्व एकत्र झाले आणि हनुमंतरायाला मारण्यासाठी आपापल्या हातातले शस्त्रास्त्र त्यांनी सज्ज केलं. भाले तिकडवरचे लवडी चक्र अशा प्रकारच्या हातामध्ये पट्टी स्तोमर त्या गंधर्वाने घेतलेले आहे. ओ पास धावत सेना होत गंधर्वा रडरा, गळावया वानरा करत करा पुरुषारा. चारही बाजूला हनुमंतरायाच्या बाजूला हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन एका पाठीमाग एक पाठीमाग सर्व गंधर्व शस्त्रास्त्र घेऊन हनुमंतरायाला मारण्यासाठी आणि आपला पुरुषार्थ दाखवण्यासाठी गंधर्व गडबड करू लागले. गंधर्व मिळाले 14 सहस्र, एकला एक कपिंद्र, करदा चढला दुर्धर करो सारा धरेला. हनुमंतराय म्हणाले एकदा प्रामाणिकपणा चालत नाही. मी एकटा एक आहे, 14,000 हे किंकर लोक आहेत, गंधर्व आहेत, यांना मारल्याशी जमणार नाही. हनुमंतरायाने आपल्या अंगातला पुरुषार्थ दाखवण्यासाठी हनुमंतराय सज्ज झालेले आहे. ते वाढला दारुण्या रोमे झळकती संपूर्ण, भयानक दिशेची न कपिंद्र जाण खवळा. हनुमंतरायाने आपला पराक्रम दाखवण्यासाठी रुपे वाढला दारुण भयानक शरीर हनुमंतरायाने प्रकट केले. महारुद्राचा अवतार हनुमंतराय, अंगावर केस टवकरलेले आहेत, भयानक शरीर हनुमंतरायाचं. सर्व 14,000ला मारण्यासाठी हनुमंतरायाने शरीर आवाढवे धरलेला आहे. एक मुष्टी घात मारिले, एक दात तळे रगडले, उरले ते पुछे बांधले वेगापले कडके. हनुमंतरायाने 14,000ला मारण्यासाठी काही जणांना उक्कीनं मारलं, काही आता खालीच मारून टाकले. जे काय उरलेले होते त्यांचा 12 भांगला. 12 भांगताना मात्र रुमण पेच घातला भरत महाराज. आणि कुठे नेऊन आले, इथं काही खडक नाही, आमच्या खडाळ्याच्या खडकावर दणकून आपल्याला 14,000. चला एक सत्वर मारले 14 सहस्र, केला रावणा माता मारा विजय कपिंद्र सोय. 14,000चा 12 भांगला, गर 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 फिरवलं आणि 14,000ला हनुमंतरायानं मारलं. मारल्याबरोबर हनुमंतराय काय म्हणाले, प्रभू रामचंद्र भगवान की जय, असा नामाचा गजर केला. ज्याचे मुक्ती नामस्मरण, त्याचे म्हणजे चरण, कडे काळा सोया पण नित्य नमन त्याचे. गावा महाराज सांगतात, मुखी ज्याच्या नामस्मरण, ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, कळी काळबंदी त्याचे चरण. कारण किती जरी विघ्न आपल्यावर आले आणि आपल्या मुखात जर श्रीरामाचं नामस्मरण असेल तर विघ्न आपल्या पायाचं दर्शन येतं. एवढं हनुमंतरायावर 14,000चं विघ्न आलं होतं. पण कशामुळे नाही झालं, फक्त एका नामासाठी श्रीराम प्रभूचं नाव घेतल्यामुळं 14,000वर विजय हनुमंतरायाने एकट्याने केलेला आहे. ऐसा नाम विजय झाला कपिंद्र, नामे गरजोनी सत्वर औषधी भार पावला. असं नाम प्रभूचा नामधारक असणारा हनुमंतराया विजय झालेले आहेत. विजय झाले म्हणजे जे संकट होतं ते नाहीसं झालं. ज्या कामासाठी आपण आलेले आहेत त्या कामासाठी हनुमंतराया त्या पर्वतावर औषधी शोधू लागलेले आहे. पर्वताचे शिखर शिखरी शिखर पात औषधी भार सहसा नव्हती गोचर त्याने कपिंद्र खवळला. हनुमंतराय सर्व पर्वताचा शोध घेत असताना पर्वताच्या शिखरावर हनुमंतराय फिरू लागले. फिरत असताना वनस्पती त्यांना दिसेना, गोचर म्हणजे दिसेना. हनुमंतराय बोले, मी ज्या कामासाठी आलो, जे कार्य करायचं होतं त्या औषधी मला सापडत नाही. हनुमंतरायाला राग आला आणि रागामध्ये काय करतात पुढे ऐक. जाळे मांडले पर्वत सोने औषधीचे, नेणे माझ्या प्रकरणात सामर्थ्याचे पाहोबा. हनुमंतराय म्हणाले, या पर्वतानं सुद्धा माझ्याशी वैरभाव मांडलेला आहे. पर्वत माझ्याशी चाळा करत आहे. या पर्वताला माझा पुरुषार्थ माहित नाही. आतापर्यंत किती जणाला मारलं, पर्वताला कसं काय माहित नाही. हनुमंतराय म्हणू लागले, याला सुद्धा माझा पुरुषार्थ दाखवल्याशी राहणार नाही, असा हनुमंतरायाचा विचार. म्हणून खवळला मानसी औषधी देखील पश्चिमेसे जाऊन गेला तयापाशी तो पूर्वेशी देखिल्या. हनुमंतराय म्हणू लागले,
लागल्याशिवाय विद्या येत नाही. तसं हनुमंतराय जो पुरुषार्थ मला हनुमंतराय म्हणले पर्वता तुला माझा पुरुषार्थ माहित नाही का, असं मला पर्वताला वाटलं. खरंच बाबा पुरुषार्थी आहे. म्हणून औषधी पश्चिमेला दिसल्याबरोबर पश्चिम म्हणजे आपल्या पाठीमागच्या, आपण ग्रामीण भाषेत वरलाकड म्हणतो, पूर्व दिशेला खाल्लाकड आपण म्हणतो, पश्चिम दिशा. आता इथं काय कळलं मला कोणीकडे, पण पश्चिम दिशेला वरलाकडे आपण पश्चिम दिशा होतो. त्या पश्चिम दिशेला औषधी दिसल्या. हनुमंतराय धावत तिथे गेलेले आहे. उत्तर दक्षिण पर्वताला वाणारी स्मित झाला त्यात काय व्यक्त करावे. हनुमंतराय पश्चिम दिशेला गेल्याबरोबर तिथे गेलं, त्या औषधी झाल्या गुप्त. पश्चिम दिशेवर गेले दक्षिण दिशेला सुद्धा गुप्त, उत्तर दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण या चारही दिशेला फिरत असताना औषधी नव्हती गोचर. औषधी सापडत नाही. हनुमंतरायाला रागाला काय करतात, औषधी म्हणून बरोबर तो सांडोनी आणखी पाहि तो ते होय कैसे ते. हनुमंतराय पर्वतावर फिरत असताना औषधी पकडायला गेले की दुसरंच आपल्या भाषेमध्ये, आता ते काँग्रेस गवलं आता आले ना, ते काँग्रेस गवत जास्त झाले, खरं गवत त्यानं बुडविलंय. अशा बरं आता काँग्रेस कमी झाले, भाजप आले. पण आता सर्व शेतकऱ्यांनी माझ्या मते इथं सांगणं युट्यूब आहे सगळ्या देशाचं, त्याच्यानं सांगायचं नाही, पोतीतलं तेवढं सांगायचं. याला सुद्धा मीडिया धरायला बरं. चला त्या पुढे आयसा झाला दर्शन चिंता तुला ते उघड काय आपण बोलता. आयसा झाला खेदशीण. हनुमंतराय खेदशीण झाले. विचार करून आले आता काय करावं. ज्या कार्यासाठी आलेलं आहे ते कार्याची रात्र निघत आहे. तसंच भारत महाराज म्हणले मला एक आता संयोजकांची पाठवली जलद गतीने चालणे. आता आमचं चाललं असं आहे, घंट्याला 150 वया घालतात बघा, एवढी जलद गती आमच्याकडे. चलू द्या. तसं हनुमंतराय म्हणले औषधी सापडत नाही, आपण काय करावं असं विचार करू लागले. आज जितका पुरुषार्थ केला तितका वाया गेला. कपी राक्षस भेटला तोही मारिला वाया हनुमंतराय म्हणले आज एवढा जे काय पुरुषार्थ केला अवघा वाया गेला. एवढा मोठा म्हणजे आवाढ हवे राक्षस मारला ते सुद्धा पुरुषार्थ वाया गेला. कारण आपल्याला ही अवलाद मारायचीच नव्हती, आपल्याला औषधी न्यायच्या होत्या, पण औषधी सापडत नाही. काय करा हनुमंतराय, कर्मी केली त्या वाया गेले. बरं औषधीने बुडी दिली शक्ती झाली देवव्रता. काय झालं म्हणजे जेवढा प्रयत्न केला तेवढा वाया गेला. जी काही शक्ती होती अवघी वाया गेली. हनुमंतराय बोलू लागले सुग्रीवा काय मुख दाखवो श्रीराम चरण कैसे पाहू काय उत्तर देऊ श्रीराम शोभेला. हनुमंतराय दुःखामध्ये म्हणू लागले श्रीराम प्रभू काय मुख जाऊ. रामप्रभूचे चरण म्हणजे कसे पाहू आणि अंगदाला काय मुख दाखव असं हनुमंतराय बोलू लागले. मी अभिमान केला पाहिजे औषधी श्रीराम साय काही आता सर्व हनुमंतराय म्हणू लागले मी अभिमान केला होता रामप्रभू पुढे, मज सारखा दुःख असता स्वामीशी कोण एवढी चिंता. हे अभिमान केल्यामुळं मला औषधी सापडत नाही असा हनुमंतरायाचा विचार. कर्म सिद्ध आता सुखनाडे स्वर्गीचे आता सण पाय दाचे आणि हनुमंतराय म्हणाले अहंकार म्हणजे अहंकारामुळे इथलंही सुख मिळत नाही, स्वर्गातलंही सुख मिळत नाही आणि वेदातलं सुख मिळत नाही. अहंता ही सर्व जगाला घातक आहे असं हनुमंतराय बोलला. साधे स्वामी कार्य साधनात होय अंता यश नाही नित्य होय. आणि या अहंकारामुळे स्वामीचं कार्य होत नाही, अहंकारामुळे परमार्थाचं सुद्धा कार्य होत नाही. अहंकार हे जगामध्ये घातक आहे, निंद्य आहे. म्हणून मी अहंकार रामप्रभूच्या पुढे केला, म्हणून हे कार्य माझ्या नशिबीला जात नाही असं हनुमंतराय बोलू अंत्यमुळं चित्त शुद्ध होत नाही. या अंत्यमुळं साधन सुद्धा सिद्धीला जात नाही आणि या अंत्यमुळं
परमार्थाचं जे घर आहे हे घर सुद्धा सापडत नाही, अशी अंता घातक आहे. आवश्यक सुख नाही देखत वनोय परातीत अंता भोग घेणारा कांता घातक जगा या अहंकारामुळे ज्याला अहंकार झाला त्याला सुख मिळत नाही, आणि या अहंकारामुळे दुसऱ्याला सुद्धा सुख मिळत नाही. ही अहंता जगाला घातक झालेली आहे. म्हणून अहंकार जमत नाही. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. म्हणून अहंकार झाला नाही पाहिजे, माणसाला गर्व असला पाहिजे, असा हनुमंतराचा विचार आहे. श्रीराम सोग केले जाण तेने नागवले संपूर्ण औषध दर्शन आणि ते अहंकार माझ्या स्वामीच्या समोर मी बोलल्यामुळं, त्या अहंतेमुळं मी जे काय स्वामीचं कार्य करायला होतो हे कार्य शिदीला जात नाही, हे कार्य माझ्या हातानं होत नाही, असा हनुमंतराचा विचार आहे. एक सुटली काय पुन्हा हनुमंतराय म्हणू लागले, जर इथला किती जरी बारा नेला म्हणजे पाला याचा औषधीचा, तर सर्वजण मधले हनुमान कसा आहे, अज्ञानी आहे, पाले खायर आहे, हनुमंताला ज्ञान नाही, म्हणून म्हणजे काही औषध नेता येत नाही, असा हनुमंतराचा विचार. काही विचार करवाता वनस्पती समस्त बारा बांधून येता उपस्थ होईल. आता काय विचार करावा, या पर्वतावर जेवढ्या काय वनस्पती आहेत त्या वनस्पती म्हणले उपडावं, याचा भारा बांधावं आणि रामप्रभूच्या पुढे नेऊन ठेवावं. ठेवल्याच्या नंतर उपासना होईल, म्हणले माझी चेष्टा होईल, माझी चिंगल होईल, मला म्हणले मोठेपणा कोणी देणार नाही, कारण ज्या पाहिजे त्या औषधी जर याच्यात नाही भेटल्या तर माझी म्हणली निंदा चेष्टा होईल, असा हनुमंतराचं. गाव पावगा श्रीरामा माझा अपराध करे क्षमा पडलं संकट दुर्गावा सर्वोत्तम पावये पडता जड भारी दाशी आठवावा हरी. हनुमंतराय म्हणले धाव पावगा श्रीरामा अपराध करी माझा क्षमा. हे भगवंता तू सर्वांमध्ये उत्तम आहे, सर्वाच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये रामू, असा सर्व सुखाचा कामू का भ्रांताशी असा सर्व सुखाचा आरामू का काम भ्रांताशी कामू विषयावरी. असं कधी कधी नाही वाचले की मागपुढे होते. कसं हनुमंतराय म्हणले देवा माझ्यावर संकट झालेलं आहे, या संकटातून मला बाहेर काढा. मी तुझे क्षमा करणे सकळे कर्पोषक करे बघा. हे देवा रामपरवर्या, मी तुमचं कसं आहे निज बाळक आहे. आपल्याला जर कोणतं कार्य साध्य करायचं असेल तर साधू संतांकडे आणि देवाकडे जात असताना बाळ होऊन गेलं पाहिजे. लेकुराचे हित जाणे माऊली, तसं हनुमंतराव म्हणाले देवा मी तुमचं मूळ बाळक आहे, म्हणजे मला कशाच काही कळत नाही, मी उत्सरंकळ आहे, मी खोडकर आहे, मला कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही, मला क्षमा करा, माझ्यावर आलेलं संकट नाहीसे करा, असं हनुमंतराव विनंती ठोला चित्ता बोलते असं हनुमंतरायाने रामप्रभूला हृदयामधून हाक मारल्याबरोबर हनुमंतरायाच्या हृदयामध्ये बुद्धीला स्फुरण आलं, बुद्धीला स्फूर्ती आली आणि स्फूर्तीवर हनुमंतराय काय विचार करतात पुढे आहे. गो कार्याच्या मानसी शरणरी श्री रामसिया शरणार्थ बुद्धसी बुद्ध्या क्षणार्थ सोडविद्या श्रीराम भक्तासी करते म्हणू लागलेले रामप्रभूला शरण जाण्यासाठी कायेनं वाचेनं आणि मनानं जर शरण गेलं तर भगवंत एका क्षणामधून केवढंही संकट भक्तावर आलं ते संकट नाहीसं करतं. तशा प्रकारचा हनुमंतरायाने जर भक्त असताना त्यांच्यावर आलेलं संकट रामप्रभूला हाक मारल्यामुळं ते नाहीसं झालेलं आहे. बुद्धीची बुद्धी आपण कपिनंदन परबोधी. आपल्या बुद्धीची बुद्धी कोण आहे, या बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे एका केशरा शिकळ सिद्धी. भगवंत आपल्या बुद्धीला चालना देणारा, आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे,
म्हणून हनुमंतरायाच्या हृदयाला चालना दिली, बुद्धीला स्फूर्ती दिली. हनुमंतराय सावध झाले, काय बोलतात? कुंडलिका हरे हरे श्री ज्ञानदेव